सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचा व्हिडिओ जो की आहे तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल। आज तुम्हाला मी सांगणार आहे कुठला जर तुमचा जी की व्हॉट्सअपवर डीपी असेल त्याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बऱ्याचशा जणांना आता प्रॉब्लेम येतो, कारण की स्क्रीनशॉट घेताना महत्त्वाची गोष्ट की जी की पॉलिसी आता चालू झाली आहे त्या पॉलिसीनुसार तुम्ही कुणाच्याही डीपीचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही। तुम्हाला बऱ्याचशा जणांना माहितीसुद्धा असेल। सगळ्यात पहिले तर सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही व्हॉट्सअप डीपीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर सांगतो, समजा एखादा कोणाचा जर वाढदिवस असेल आणि तुम्हाला समजा जर त्यांची स्टोरी जर ठेवायची असेल, तुमच्याकडे फोटो नसेल आणि तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवरून जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल आणि तो जर स्टोरीला ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। 100% नाही, तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार आहे। तुम्ही जर स्टोरीला गेला, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे, तिथून जर स्क्रीनशॉट घ्यायला गेला तर स्क्रीनशॉट हा येत नाही। तर सगळ्यात पहिले जे काही मी स्टेप सांगणार ते विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे सगळं काय तुम्हाला समजून जाईल। स्किप केलं तर अजिबात तुम्हाला समजणार नाही आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता। सगळ्यात पहिले तर आता तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर स्किप करू नका व्हिडिओ, इथून पुढे जे मी स्टेप सांगतो स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा। 100% तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये व्हॉट्सअप सर्च करायचं। सगळ्यात पहिले सांगतो व्हॉट्सअप हे सर्च करायचं, कुठलीसुद्धा तुम्हाला पेड ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही। सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप हे ओपन करून घ्यायचा। एक तुम्हाला अशी मी ट्रिक सांगणार आहे, ते ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर 100% तुम्हाला समजा लाईफमध्ये कधीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। आणि बरेचसेच यूट्यूबर्स आहेत म्हणा, ते बरेचसेच जण तुम्हाला सांगत असतात हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तसं काहीसुद्धा करायचं नाही। तुम्हाला मी जी ट्रिक सांगणार आहे ती व्हॉट्सअपमधलीच ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही कुठलंसुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता। ओपनवर क्लिक करायचं आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी इथून एक कॉन्टॅक्ट कुठला तर सिलेक्ट करतो। ओके, एक SP भाऊंचा आपल्या कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहे, तो मी सिलेक्ट करून घेतो। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करतात, जर समजा DP बघू शकता, हा DP तुम्हाला फक्त मी की फुल केल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, कारण ब्लॅक स्क्रीन दिसणार आहे। तुम्ही ट्राय करून बघू शकता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये। जर तुम्ही असा फुल घ्यायला गेला तर बघू शकता, ह्याचं जर स्क्रीनशॉट गेल्यानंतर बघू शकता खाली कॅन टेक अ स्क्रीनशॉट बेट पॉलिसी, म्हणजे की त्यांच्या पॉलिसी आहेत, पॉलिसीनुसार तुम्ही कुठल्याही ह्याचा DPचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही। तर हा जर प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही काय करू शकता ते सांगणार आहे। तुमचं व्हॉट्सअप जर समजा तुम्ही दुसरी एखादी पेड ॲप्लिकेशन जर डाउनलोड केली आणि तिथे जर तुम्ही व्हॉट्सअपचा OTP नंबर दिल्यानंतर व्हॉट्सअप हॅक होण्याची सुद्धा चान्सेस असतात। त्यामुळे मी सुरुवातीला सांगतो की असल्या फालतू पेड कुठल्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे व्हॉट्सअप तुमचा नंबर काहीसुद्धा कोणीही देऊ नका। समजा तुम्हाला कुठल्याही ह्याचा तुम्हाला समजा DPचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, सरळ तुम्हाला एक लीगल मार्ग जो असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे। काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार, कुठली ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही। सगळ्यात पहिले तर काय करायचं, सगळ्यात स्टेप सांगतोय जो की एकदम सिंपल टेप आहे। सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने ओपन करायचं आणि ह्याच्यावर डबल टॅप केल्यानंतर पूर्ण तुम्हाला ब्लॅक स्क्रीन दिसत नाही, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंगला अलाव नाही। तर तुम्हाला सांगतो काय करायचं, पूर्ण फोटो तुम्हाला स्क्रीनशॉटला तर घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने फक्त क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं मला फक्त स्क्रीनशॉटाचा ओके असा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर बघू शकता जे की आपल्या गॅलरीत गेलेला आहे। तर मी गॅलरीत ओपन करून जातो, तर अशा पद्धतीचा आपला स्क्रीनशॉट निघाला। सगळ्यात पहिले तर तुम्हाला हा फोटो काय करायचा, क्रॉपिंग करायचा आहे, जे की मी सिंपल तुम्हाला एक ट्रिकमध्ये सांगितलं आहे। सगळ्यात पहिले तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉपिंग करून घ्यायचं आहे आणि जे की जे नाव आहे शुभम पाटील, तर हे नाव तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्ही तुमच्याकडे कुठली रिनेमी ॲप्लिकेशन असेल किंवा कुठलेही असेल त्याच्यावरून तुम्ही इझिली रिमूव्ह करून घेऊ शकता। ओके, तर आता बघू शकता जे की आपण स्क्रीनशॉट काढलेलं आहे ते बघू शकता अशा पद्धतीतून आलेलं आहे। इझिली तुम्ही हे रिमूव्ह करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या स्टेटसला किंवा तुमचा वाढदिवस असेल त्याला ठेवू शकता। तसं बघू शकता कशा पद्धतीतून मी सांगितलं। फेरशी तुम्हाला सांगतो, फक्त प्रोफाईलवर यांच्या जी की असतं DP ठेवलं त्या DPवर एकदा क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा अशा पद्धतीने। ओके, तर बघू शकता किती पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। जर तुम्ही डबल टॅप केला आणि फुल स्क्रीनशॉट घ्यायला गेला तर अजिबात स्क्रीनशॉट येत नाही, काहीसुद्धा तुम्ही केलं तरी येणार नाही, कारण की त्यांच्या जी की पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार तुम्हाला आता स्क्रीनशॉट घेता येणार नाही। जे की मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलं त्या ट्रिकच्याच मदतीतून तुम्ही इझिली अशा पद्धतीने फक्त तुम्हाला क्लिक करायचा आणि असा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। ह्याच ट्रिकच्या मदतीतून तुम्ही कुठल्याही DPचा इझिली तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। हा होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही ट्रिक माहिती होती की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तो सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।